नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाली भेट या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 बाली भेट याचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधी आपण पाठामध्ये लेखकाने केलेल्या बाली भेटाचं सुंदरतेचं वर्णन पाहिलं। आता लेखकाला आलेला अनुभव आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून जाणून घेऊया। आतापर्यंत आपण पाठामध्ये पाहिलं की लेखक जेव्हा बाली बेटावर पोहोचले, रात्री शांतपणे झोपले आणि सकाळी भल्या पहाटे उठल्यानंतर त्यांना समुद्र इतका जवळून पाहायला मिळाला आणि ते सकाळचं वातावरण त्यांच्या मनाला अत्यंत लोभस वाटत होतं आणि जणू काही ते पूर्ण 8 दिवस ते राहिले होते हे त्यांच्या परिच्छेदातून आपल्याला जाणवतं आणि ह्या पूर्ण 8 दिवसामध्ये जणू काही ते स्वप्नसृष्टीमध्ये वावरत असल्यासारखे त्यांना तिथे भासत होतं। आता पुढे पाहूया ते काय वर्णन करत आहेत। इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही। कोणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला। आता बघा, इथे लेखक आपल्याला सांगत आहे की आधुनिक यांत्रिकीकरणामध्ये की प्रत्येक स्थळामध्ये बदल होत येतं आणि प्रत्येक स्थळाचा काही ना काही इतिहास असतो। आता आपण सुद्धा भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळ पाहतो, ऐतिहासिक वास्तू पाहतो, तर त्यांचा इतिहास जेव्हा आपण पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये त्या जणू काही आपण उदाहरण म्हणून आपण किल्ले पाहूया की किल्ले कोणत्या राजाच्या अधीनस्थ होते, कोणत्या राजाने त्या किल्ल्यांवरती किती काळ राज्य केलं, मग कोणती सत्ता त्याच्यावरती जास्त होती की त्या किल्ल्यांना नावं कशी पडली वगैरे, हे सगळं आपण इतिहासामध्ये पाहतो की नाही। प्रत्येक पर्यटन स्थळाचंच नाही तर प्रत्येक वास्तूचं काही ना काही इतिहास असतो। तसंच मग इथे लेखक आपल्याला बाली या पर्यटक स्थळाची माहिती सांगताना सांगतात की इंडोनेशियामध्ये डचांनी एक वेळ होतं की डच या सत्ताधीशांचं साम्राज्य होतं, राज्य होतं आणि त्यावेळेस बालीची जी सुंदरता होती ती त्या काळामध्ये जी होती ती आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही। पण कोणी म्हणतात की डचांनी बालीचा म्युझियम पीस केला की बघा, आता आधुनिक यंत्रयुगामध्ये की यांत्रिकीकरणामुळे बरेचसे परिवर्तन होत राहतात आणि बरेचसे पर्यटन स्थळ हे केवळ पैसा कमावण्याचं आर्थिक साम्राज्य किंवा आर्थिक समृद्धता वाढवण्या पाठीमागची पण काही कारणं असतात। तर त्याप्रमाणे डचांनी सुद्धा बाली हे त्या काळामध्ये त्यांचं आर्थिक संपन्नता वाढवण्याचं कारण असेल, त्यामुळे त्याचं म्युझियमचा पीस केला असं म्हणतात आणि ह्या बेटाचे मग प्रदर्शन मांडले की एक लोकांना सुरुवातीला माहिती नव्हतं की बघा, अजूनसुद्धा आपण पाहतो की असे अनेक वास्तू असतात, असे अनेक स्थळ असतात की तिकडचं निसर्ग सौंदर्य हे अप्रतिम असतं, आपल्याला तिकडचा अनुभव पण घ्यायला मिळतो। पण जेव्हा त्या स्थळाबद्दल लोकांना माहिती नसतं, पण नंतर ते माध्यमांच्या द्वारे हळूहळू लोकांना त्याच्याबद्दल माहिती होते आणि मग नंतर पर्यटकांचं तिकडे येणं जाणं वाढतं आणि त्यामुळे त्यांचं जे नैसर्गिक सौंदर्य असतं ते कधी काय होतं, कमी होत जातं। जसं की आपल्या ऐतिहासिक वास्तू जर आपण पाहिल्या आज की पूर्वीच्या काळामध्ये त्याचं जेवढं महत्त्व होतं, जेवढ्या काळजीने त्या ऐतिहासिक वास्तूंकडे पाहिलं जायचं, आता आपण बघतो की लोकांनी कशा रीतीने अविवेकाने वागून त्या ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व किंवा त्या वास्तू कशा खराब केलेल्या हे आपण पाहतो की तसंच मग इथे हे जे बेट होतं, बाली जे हे बेट आहे ते अत्यंत अधिक सौंदर्यप्रधान होतं। पण डचांनी त्यांची सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांना जेव्हा कळालं की हे बेट खूप सुंदर आहे, पर्यटन स्थळ म्हणून गाजू शकतं, प्रसिद्ध होऊ शकतं, तर ह्या बेटाचं त्यांनी प्रदर्शन मांडले। त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, मग टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे। आता बघा, लेखक काय सांगत आहे की डचांनी लोकांकडनं डचांनी आपलं आर्थिक साम्राज्य वाढवण्यासाठी, आर्थिक संपन्नता वाढवण्यासाठी ह्या बेटाचं प्रदर्शन म्हणून सुरुवात केलं
आणि मग जसं त्यांच्या काही डचांच्या चालीरीती परंपरा त्या तिथे तशाच ठेवल्या आणि काही काही त्या बदल करण्यात आल्या. मग टुरिस्टांचं आकर्षण कायम राहावं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये परिवर्तन करून आणलं. पण लेखक म्हणतात जे काही ते असेल ते त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण जे काही त्यांनी केलेलं आहे टुरिस्टांचं आकर्षण म्हणून किंवा आर्थिक संपन्नता वाढवावी म्हणून जे काही त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले किंवा बदल केले असतील किंवा नसतील, पण जे आहे ना ते आकर्षण अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रम्य आहे, मनोहर आहे आणि निष्पाप असे आहे. पण आता लेखक काय म्हणत आहेत की आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियाकडून येणारे वारे बाली बेटावरून वाहू लागलेले आहेत. आता बघा लेखक काय म्हणतात की हे जे आता जी काही सुंदरता आहे बाली बेटावरती, जे काय आकर्षक आहे, जे काही मनोहर रम्य असं आहे, निष्पाप आहे त्या बाली बेटावरती, पण ते आहे, पण इथून पुढे ते असेलच असं नाही, याची शाश्वती लेखक देत नाहीत. कारण की आता बघा की जसे बदल होत असतात, बदल होत असताना अनेक त्याचे चांगले आणि वाईट परिणाम त्या वास्तूंवरती होत असतात. मग अशा ह्या वास्तूंमध्ये जे बदल केले जातात ते कोणाकडून केले जातात, तर असं टुरिस्ट खात्याकडून किंवा जे कोण पाहायला येतात ते पर्यटक यांच्याकडनं होत असतात. की जागतिक यांत्रिकरणामुळे की बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल घडून आणल्या जातात की जी नैसर्गिक संपत्ती असते किंवा निसर्गाद्वारे जी सुंदरता मिळाली असते त्याच्यामध्ये ती टिकून राहावी म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळे जागतिक यांत्रिकरणाचे प्रयोग केले जातात. आणि म्हणून ही कधी कधी सुंदरता जी आहे ते लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ही जी रम्य मनोहर असं निष्पाप अशी ही जी सुंदरता आहे ती तशीच टिकून राहील की नाही ह्या पुढे ते सांगू शकत नाही. कारण की आता काय झालेलं आहे, अनेक पर्यटन स्थळं जागतिक स्तरावरती प्रसिद्ध झाल्या कारणाने जगातील विविध ठिकाणावरून पर्यटक जातात, गर्दी करतात आणि ह्या गर्दीमुळे अशा पर्यटन स्थळांचं जे वैशिष्ट्य आहे, जे वैभव आहे, जे रम्यपणा आहे, जे मनोहरपणा आहे, जो निष्पापणा आहे तो निघून चाललेला आहे. म्हणून लेखक म्हणतात की सुधारलेल्या दुनियाकडून येणारे वारे बाली बेटावरून वाहू लागलेले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागले आहेत. की एक वेळ होती की तिकडे पर्यटन स्थळापर्यंत जाण्यासाठी अशी विविध वाहनांची व्यवस्था नसायची. पण आता आधुनिक वाहनांची सोय झाल्यामुळे पर्यटकांची रेलचेल वाढलेली आहे. मग विमानं असू दे किंवा इतर वाहनं असू दे ते ह्या बेटावरती बाली ह्या बेटावरती येऊ लागलेले आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडलेले आहेत. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल. आता बघा इथे लेखकाने असं काय सांगितलेलं की रेडिओने त्यांना उरल्या जगाशी, म्हणजे आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बालीच्या सुंदरतेचं वर्णन सगळ्यांना माहिती असल्या कारणाने काय होत चाललेलं आहे, लोकांना माहिती पडत चाललेले की आणि अनेक लोक तिथे भेट देण्यासाठी येतात. पुढे लेखक म्हणतात की वर्तमानपत्रेही आहेतच की नाही, रेडिओच्या मार्फत किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अशा पर्यटन स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि वरचेवर देशातून परदेशातून अशा पर्यटन स्थळांना भेटायला येतात. आता पुढे लेखक म्हणत आहेत की हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. आता लेखकाने त्यांचा स्वतःचा अनुभव इथे सांगितलेला आहे. इथून मागच्या ह्या परिच्छेदामध्ये आता जो परिच्छेद आपण शिकलो त्याच्यामध्ये लेखकाने आधुनिक किंवा जागतिक यांत्रिकरणामुळे पर्यटन स्थळावरती होणारे परिणामांचं वर्णन इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढे लेखक म्हणतात की जेव्हा त्या हॉटेलाच्या बागेतून मी जात होतो, मी आणि माझी पत्नी, जणू काही नाटकामध्ये बघा ते नायक आणि नायिका कसे त्या बागेतून हिंडत असतात, फिरत असतात, त्या पद्धतीनेच लेखक त्यांच्या पत्नीबरोबर तो प्रवास आनंदित अनुभव घेत होते. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो. आता बघा समुद्रकिनारा हा पर्यटन स्थळामुळे काय होतं की तिकडचे लोक वर्दळ जास्त असतात की नाही पर्यटकांचे, मग तिकडे हॉटेल किंवा दुकानं असे आपल्याला जास्त पाहायला मिळतात. पण लेखक सांगतात की समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ असून सुद्धा इथे गर्द अशा बगीचा पाहायला मिळत होत्या. त्याच्या बरोबर काय होतं, त्या बगीचेमध्ये माडा पोफळीच्या रायासुद्धा होत्या.
पण माड आणि पोफळी खेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. आता लेखक सांगतात की त्या बागेमध्ये समुद्राच्या किनाऱ्याजवळ अनेक झाडं होती आणि त्या झाडांमध्ये अधिकतर माडाची आणि पोपळीची होती, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळी झाडे पाहायला मिळत होती. आणि ते झाडांकडे पाहताना आता लेखकाला असं वाटायला लागलं की ती झाडं जणू काही लेखक आणि लेखकाच्या पत्नीकडे पाहायला लागलेले आहेत. आणि ही नवखी माणसं आल्या कारणाने त्यांना अनोळखी वाटत होती आणि ही मंडळी कोण आली आहेत असा भाव त्यांच्या मनातून, जसं त्या झाडांच्या मनातून व्यक्त होत होता. पुढे लेखक म्हणतात, मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी. आता बघा, लेखक आहेत, लेखकांची निरीक्षण क्षमता खूप अद्भुत असते. लेखकाने अनेक फुलांनी भरलेली, म्हणजे फुलांची झाडं त्यांना माहिती होते, प्रकार माहिती होते, पण लेखक म्हणतात की इथे इतकी फुलांची रोपटी होती की मला माहिती नसलेली फुलांची रोपटी मला तिथे बहरलेली पाहायला मिळाली. एखाद्या शिष्यवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीसा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. बघा, आता इथे लेखकाने लहान वर्ग, बालवर्ग जे असतात ना, शिशुवर्ग, त्या शिशुवर्गामध्ये बघा, एखादा नवीन मुलगा ॲडमिशन घेऊन आल्यानंतर ते शिशुवर्गातली इतर मुलं कशी त्या नवीन विद्यार्थ्यांकडे पाहत असतात, तसेच मग लेखक इथे आपल्याला सांगत आहेत की ही जी फुलझाडं होती, फुलांनी बहरलेली रोपटी होते ना, तर अशीच आमच्याकडे नवीन पाहुणा आल्यावरती जसं गमतीने पाहतात, काही भीतीने पाहतात की नाही, तसेच मग त्यांचा भाव, फुलांचा भाव लेखकांना अनुभवत होते की लेखकांना असं वाटत होतं की नवीन पाहुण्याकडे पाहिल्यासारखं ही फुलं आणि ही झाडं आमच्याकडे पाहत होते. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिस्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. बघा, आता आपल्याकडे पण असं होतं की नाही, आपण घरामध्ये असतो आणि नवीन कोणी तिराईत माणूस आला, परका माणूस आला पाहुणा म्हणून, तर आपण त्यांच्याकडे थोडं आनंदाने पाहतो, थोडं भीतीने पण पाहतो, थोडं गमतीने पाहतो. मग आणि नंतर ते जरा पाहुणे इकडे तिकडे गेल्यावरती आपण काय करतो, डोळ्यांच्या एकमेकांना खुणाने आपण काय आपल्या मनातील भाव व्यक्त करत असतो. तसंच मग लेखक सांगत आहेत की हे फुलझाडं आणि झाडं जी वेगवेगळ्या प्रकारची होती ते लेखकाला आणि त्यांच्या पत्नीला पाहून नवीन पाहुणे आल्यासारखे थोडे अचंबित झालेले होते. आणि नंतर पुढे गेल्यानंतर लेखक आणि त्यांची पत्नी पुढे गेल्यानंतर ही झाडं किंवा फुलझाडं एकमेकांकडे मिस्किलपणे डोळे मिचकवत काही गोष्टी सांगत होते एकमेकांना. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. आता बघा, लेखक इथे सांगत आहेत की ते फुलबागांवरती जे काही वेली वगैरे होत्या त्या भले पहाटे, जसं आपण पण बघा भले पहाटे उठून मस्तपैकी आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो की नाही, आणि मग तो फ्रेशपणा आपल्या चेहऱ्यावरती दिसतो, तसंच त्या भले पहाटे ती फुलबाग लेखकाला टवटवीत जागी झाल्यासारखी वाटत होती. आणि वेलींचेही अंगधुणे झाले होते. वेलींचे अंगधुणे झाले होते म्हणजे अगदी पहाटे बघा दवबिंदू आपल्याला पानांवरती दिसतात की नाही, मग आपल्या पण अंगावरती आपण आंघोळ केल्यावरती पाण्याची थेंब पडलेले असतात, तसंच मग त्या वेलींच्या अंगावरती सुद्धा, म्हणजे त्या पानांवरती दवबिंदू लेखकाला पाहायला मिळाले. आणि त्याचं वर्णन करतात की वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपलेल्या डुलक्या देत होता. आता बघा, इथे जसं कुटुंबामध्ये जसे वेगवेगळी माणसं असतात ना, तसं ह्या बागेतील झाडांचे, फुलझाडांचं वर्णन लेखक करत आहेत की फुलबाग, लहान मुलं कसे लवकर उठतात, भल्या पहाटे उठतात आणि पूर्ण झोप झाल्यानंतर जसं ते ताजेतवान वाटतात, तसेच हे फुलबागं सुद्धा सकाळी सकाळी ताजेतवान वाटत होते. पण जे घरातील वृद्ध माणसं असतात ते थकल्यामुळे, शारीरिक थकव्यामुळे थोडं आरामात उठतात की नाही, तसंच मग हे जी झाडं अत्यंत मोठी होती त्याचे लेखकाने कल्पना काय केलेली, काय उपमा दिलेली की वृद्ध वृक्षांचा समुदाय. मग तो कसे जरा डुलक्या घेत होता, झोपेत होते असं ते लेखक सांगते. काही जागी काही झोपलेल्या अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. बघा, इथे लेखकाने काय कल्पना केलेली आहे की जसं एका मोठ्या कुटुंब पद्धतीमध्ये, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जसे घरातील थोर माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांची मुलं बाळं असतात, नंतर लहान किलबिल करणारी पोरं असतात, लहान मुलं असतात, तसंच इथे बघा मोठी मोठी झाडं म्हणजेच कोण वृद्ध माणसं, त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा छोटी झाडं म्हणजे घरातील आपले आई वडील, काका काकू असतात तसे कुटुंबातील माणसं,
म्हणजेच ती झाडं झुडपे, आणि हे छोटी छोटी फुलबाग म्हणजे घरातील ती दंगामस्ती करणारी मुलं. म्हणजेच इथे लेखकाने सांगितलेले की ह्या सागर बीचमध्ये हॉटेलमध्ये जी बाग होती ती मुला माणसांनी लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंब पद्धतीने प्रमाणे जाणवत होती. उणीव होती ती पहाटेची मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. आता बघा, गाणारे भाट आपण कोणाला म्हणतो की बघा, जेव्हा राजे महाराजे असायचे त्यांच्या राज दरबारामध्ये गायक असायचे आणि हे गायक काय करायचे, त्या राजांची स्तुती म्हणायचे, मग ते स्तुती गाणारे गायक असायचे राजांचे. तसेच मग बघा, आता एवढी सुंदर ही सृष्टी आहे आणि ह्या सृष्टीचा निसर्गाचं मंगल स्तुती, मंगलपाठ म्हणजे मंगल गीत गाणारे स्तुती करणारे जे स्तोत्र असतात त्याला आपण मंगलपाठ असे म्हणतात. मग सगळं वातावरणामध्ये सगळं दिसत होतं लेखकाला, सगळा अनुभव येत होता, पण ह्या सुंदर सृष्टीचं स्तुती करणारे स्तोत्र म्हणणारे भाट गीत जे गीत गाणारे स्तुती गीत गाणारे जे गायक होते ना ते दिसत नव्हते. लेखक असे म्हणतात, बाली बेटा जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी, इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत. आता बघा, इथे लेखकाने एक उणीव सांगितलेला आहे की अधिक तर आपण बघतो पक्षी कुठे असतात, जिथे त्यांना मुक्त संचार करता येईल अशा ठिकाणीच आपल्याला पक्षी पाहायला मिळतात. बाली बेटावर अगोदर हे असे मुक्त संचार करणारे पक्षी असतील, पण आता तिथे काय झालेलं आहे, बाली बेट हे पर्यटन स्थळ एवढं प्रसिद्ध म्हणून झालेलं आहे की तिथे लोकांची वर्दळ वाढलेली आहे आणि जागतिक यांत्रिकरणामुळे, या आधुनिक बदलांमुळे तिथे पक्षींना मुक्त संचार करायला वाव नसल्या कारणाने आता तिथे पक्षी पाहायला मिळत नाही असे लेखकाला जाणवले. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत हा प्रश्न लेखकाच्या मनात आला. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. आता बघा, त्या भाटांची म्हणजेच काय, आता आपण पाहतो की सकाळच्या पहाटेच्या सुंदरतेचं वर्णन जे गीत गातात ते म्हणजेच कोण, झाडावर बसलेले पक्षी किलबिल करत असतात की नाही. म्हणजेच काय, सकाळच्या सुंदरतेचं निसर्गाचं मंगलस्त्रोत गाणारे जे भाट आहेत ते कोण असतात, पक्षी. मग इथे लेखकाला ही उणीव जाणवते आहे की जसं राजांच्या दरबारामध्ये त्यांची स्तुती गाणारे गायक ते भाट असायचे, मग आता ह्या निसर्गाच्या सुंदरतेचं गीत गाणारे, मंगलस्त्रोत गाणारे हे भाटरूपी पक्षी नाही आहेत. आणि का नसतील याचा अंदाज लेखकाने लावला असेल, आणि म्हणून त्यांची उणीव भरून काढण्यासाठी, त्या पक्षीरूपी भाटांची उणीव भरून काढण्यासाठी लेखक म्हणत आहेत की त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाल्या असल्यास न कळे. आता बघा, लेखक कसे आहेत, थोडे विनोदी प्रवृत्तीचे आहे. त्यांनी ते विनोद केलेला आहे की कदाचित त्या लेखकांचा आवाज चांगला नसेल, बेसूर ते गात असतील आणि म्हणून त्यांचा तो बेसूर आवाज ऐकून ते पक्षी तिकडे आले नसतील, पक्षीगण तिकडे बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाले असेल असं लेखकाने मिश्किल विनोद केलेला आहे. पण अधिक तर आपण पाहतो की पक्षी नसल्याचं कारण काय असू शकतं की जागतिक यांत्रिकीकरणामुळे कदाचित पक्षी तिथे नसतील. पुढे लेखक सांगत आहेत की शाप संभ्रमातल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बाली बेटाचं निसर्गाचे सुंदरतेचं वर्णन पाहिलं. उर्वरित परिच्छेद आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.